केंबाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही। तसे असल्यास केवळ योगायोग समजावा। बरं मनोहर, त्या दिवशी प्रवीण केलं ते काय बरोबर केलं नाही नाही ते आपण करतोय बरोबर। बरं का मनोहर, मला काय म्हणायचं, प्रवीण कडून तर आपण पैसे घेतलेत आणि त्याचं रजिस्ट्रेशन बी त्याविषयी आहे, रजिस्टर। तो काय करणार, ते रजिस्टर घेऊन पोलीस स्टेशनला जाणार, आपल्या विरोधात तक्रार करायला बघणार। पण तक्रार आपल्यावर काय होणार नाही, कारण त्याच्यावरती आपल्या सह्या आहेत बरोबर, पण त्या सह्या आपल्या नाहीत। त्याच म्हणजे सह्या नाही ते ह्याचा अर्थ तुला माहितीये का, त्या सह्या आपल्या डुप्लिकेट आहेत त्यामुळे तेव्हा आपलं काहीच करू शकत नाही। आपण त्या रजिस्टरचा संबंधच काय, त्या रजिस्टरवर आपलं तो काय वाकड करू शकत काहीच करू शकत नाही, कारण त्याच्यावर सह्याच आपल्या डुप्लिकेट आहेत आणि ही फक्त आपल्या दोघांची माहिती आहे। आपण प्रवीण आणि बापराकडे जाऊया आणि त्यांना समजून सांगू, आपण सांगूया की तुम्ही काय आमच्या नादाला लागू नका, उलटी तुम्हीच या विषयात अडकत जाल, असं एकदा त्यांना समजून सांगून येऊ आपण। चालेल चालेल, आणि विषय इथंच थांबू। आणि दुसरी गोष्ट, प्रवीणला आणि बापूरावला आपण दोघांनी सांगायचं, तुम्हाला काय करायचे ते करा आणि तुमच्या चांगले येणार आहे म्हणायचं। उलट आम्हीच तुमच्या नावाची कंप्लेंट तक्रार देऊया की ही तुम्ही गोरगरिबांना फसवताय किंवा असं लुटताय किंवा असं करताय तसं करताय, आपण काय बी करू शकतो ना त्यांच्यावर, सावकारी गुन्हा दाखल करू, सावकारी गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांच्यावर। त्यामुळे आपल्याला विनोद, अरे बाबा, अरे काय केले, आल्या का पैसा नाही आता? तसं काय न ग बाबा, शेड माया नावानं बॉम्ब आलते, पैसे काढ थोडं फार आहे एवढंच नाही बाबा, पैसे नाही ती तर घरात, तुला काय सांगायचं बाबा। अरे एवढ्यानं काय होणार, आता माझं कमिशनच झाले। अरे पण पैसेच नाही तर आहे तर तसं चालतंय का, तसं चालतंय का? एवढंच आता ह्यातलं माझं झालं कमिशनच आणि शेटला देतो, राहिलेलं मग लवकर कर। बरं करतो करतो करतो, तसं काय करू नको खेळ बाबा, करतो येऊ का? करू बाकी साहेब या काय चाललंय? का ना निवांत
चालेल या बसा बसा या बसा सेठ बसा. मग काय ना तुमचं असं चाललंय सगळं. होय आयला पण व्यवस्थित चाललंय ना दुकान. चालेल हळूहळू. काय करायचं मला का माल बिल काय दिसून झाला या. काय करायचं आता पैसे नाही मग थांबलंय. पैसे नाही तर म्हणतोस तू आणि जमिनी केल्या पैसे काय केलेस. हो परमेश्वर दिले काय पैसे 5,000 त्याचं घर चाल आता पैसे कुठे संपले पैसे. सगळं पैसे संपवलंस होय. मग काय करायचं सगळं दिलं का घर सगळं दिलं का पैसे. हो 5,000 दिले फक्त बाकीचं दिलं नाही त्याला. त्याच्या आईला तेवढं घेऊन द्या मला म्हणजे दुकान होतो. बरं असू दे ती मी बघतो काय असेल ती ह्याच प्रवीण शेठला सांगतो. प्रवीण शेठ म्हणजे मीच रे. काय देत आहे दावा पैसे दिले तुला किती लागतील. द्या की 5,000 द्या. बरं चालतंय द्यायला लावतो. पण विषय काय आहे तुला माहिती आहे आपण कमिशन शिवाय काय नाही होत. आवडत ना दिलं मग समजा तुला. मग हे विषय आहे. मग तुझं काम 1 मिनिटात करून टाकलं काय प्रॉब्लेम नाही. लगेच करून टाकतो. आता गेलो की विषय काढतो प्रवीण शेठ पैसे आणि तुला पैसे देऊन टाकायला होतो. हा आणि तू येडायस का काय आहे का टाकायला जायचं भांडेला पोहायचं कशाला रे. कचकचित सांगायचं मला लगेच हो त्याला पैसे पाहिजे. त्यावर्षी लय सांगलं त्याला पण नाही म्हणलं. अरे मला सांगायचं मी शेठ आणि मग ते शेठ. चालेल चालेल आ तेवढं काम करा तुम्हाला पैसे दिले बर का. पण त्या मुन्यावानी आणि मनोहरवाणी करू नको नाही तर मला दिसेल दानाला काय ती लागेल मला फास. सोपं नाही काम काय काळजी करू नका. नाही तर काळजी ती बी म्हणली काळजी करू नको. आमच्याला उच्च बराबर दांड्याला. हा तुझ्यासाठी मी करणार आहे हे लक्षात ठेव. फोन कोणाचा आला आता हे जायला ह्या कोण कशाला फोन करतोय. हॅलो नाही नाही आव तसं नाही हो. आता कसं आहे तुम्ही प्रतिष्ठित माणूस आहे ना. बरं बरं आलो 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 लगेच. चालतंय ठीक आहे आलो. ओके बरं का करतो तुझं काम. हा येऊ का चालतं. शोधले गेला का नाही काय. नाही जायला आता ऊस शॅम्पल केली. चला येतो मग काम. हॅलो राजू बोल की. बर ठीक आहे ठीक. तू कशाला काळजी करतोय. मुन्नानं मी तरी काय खऱ्या सह्या केल्या तेव्हा त्या रजिस्टरवर. तू काय भिवू नकोस. तुझ्या बरोबर मी आहे. तू अजिबात काय भिवू नको. तू कशाला भिजतोयस. मी आहे की तुला काय अडचण येऊन देत नाही. आम्ही जशा रजिस्टरवर खोट्या सह्या केल्यात की नाही तसं तुला करायचं. काय भिवू नको अजिबात. मी आहे की तुला. हा चालते चालते काय भिवू नको बिनधास्त. हा ठीक आहे ठीक आहे ठेव फोन. बर बापूराव बोला.
आजचा हिशोब सांगा, कुणाचे किती मिळाले? आजचा हिशोब आहे विनोद कदम लिहा. विनोद कदम किती पैसे? 9,000 आले. 7 9,000 का बघू नको का तसे. झाली सुरुवात तुमची. शेजावच आहे सगळं बाबा माझं. तुम्ही एक दिवस माझी पण कपडे काढून घ्याल आणि त्या प्रवीण शेठला पण कपडे काढून घेऊन मोकळा कराल. ट्रेनचं काय का होईना, आपल्याला काय करायचे. बरोबर आहे. आणि बोला. आणि भोसले भोसले ए बाबा कानात काय खुटी अडकवली ते काय. भोसले किती? लिहा 20,000 रुपये. 22 आलेत. 20 लिहा. लिहिले. आणखी? आणि जाधव किती रुपये? थांबा हिशेब लावू दे रे. जाधवांचे 27,000 रुपये. 27 झालेत ना. हा पण 25 लिहायची. काय लिहा तुला कसं कळत नाही, सगळं कसं सांगायला लागतं रे तुला. लिहिले बापूराव साहेब, लिहिले 25. हे आता काय कर, हे सगळं व्यवस्थित कपाटात ठेवा. काही हिशेब नीट लावा. चालेल. कपाटात ठेवा आणि हिशेब लावा. काय पण प्रवीण शेठ विषयी थोडं गावात खूप चर्चा वाईट चाललेली आहे. कसली चर्चा? अहो बापूराव, आपल्या प्रवीण शेठ विषयी गावात खूप वाईट चर्चा आहे हो. आता कसली चर्चा आहे? अहो त्यांच्याबद्दल खूप लोक वाईट बोलतात हो खूप. मला ते बरोबर नाही वाटत. आता काय बोलते ती नव, तुला पगार भेटतोय ना हो वेळच्या वेळेला. हो मग मी काय म्हणतोय, भुयाचं काम करायचं. खाली काय लोंबतंय कशाला बघायचं. हो बरोबर आहे बरोबर. अहो आपले प्रवीण शेठ म्हणजे एक नंबर माणूस. सगळ्या गरिबांना गावातल्या मदत करतो आणि कुणाला काय मदत लागेल लगेच तयार असतात. त्यांच्यासारखा माणूस नाही अजून मी पाहिला. एकच नंबर माणूस. मग आहेच, प्रवीण शेठ सारखा माणूसच नाही. बस मी इथंच आहे काय. मला माहिती आहे 1 नंबर आहे का 2 नंबर आहे. हे सगळं लुकडून सांगलं. 2 मिनिटं थांब. ऐक, ही काय त्याने कष्ट करून उकरून कुठं आणलं नाही तर पैसे कष्ट करायला गेलं नाही. सगळं लुबाड्याचा धंदा आहे. काय सांगता? काय सांगता नाही. तू बाकीचं लई करू नकोस. तुला काय माहित नाही, जमीन इकली स्वतःची बी आणि शेजा बाजाराने बी तयार केलं. त्यांचा झालाय वनवास. रुपये दिला नाही त्यासनी, थोडं पैसे दिले आणि सगळं लोबाडलं हेनच. काय ही काय मालमत्ता खऱ्याची नव्ह, ध्यानात ठेव. ह्यात झालं तर 2 खून. त्या मनोहरच्या वडिलाचा बी झाला खून, त्या बुधावल्यांचा खून झाला. ही एवढं सोपं गणित नाही. त्यामुळे बुधावलीची बॉडी बी गावली नाही. चंद्रकांत तर गायब आहे अक्काच. काय सांगता काय? म्हणून तू ह्यात पडू नकोस. आपल्याला दूध भेटते ना प्याला, मस कुठं आहे बघायची नाही. आणि तुम्ही केलाय काय केले काय घेणं देणं नाही. आपल्याला काय करायचे, पैसे मिळाले म्हणजे ओके. आता कसं बोलला, 1 नंबर. आणि बापूराव आणखी एक विषय होता. आपल्या प्रवीण शेठकडे परवा काही गरीब लोक आले होते. कशाला? अहो त्यांना कपडे वगैरे जुनी काही असतील तर द्यायचे होते. प्रवीण शेठचे आपल्या जुनी कपडे कुठे आहेत? अरे त्या बांगल्या वाईती त्या जुन्या घरी. हा मला त्या दिवशी ठेवलं होतं. तिकडे जायचं. अच्छा. मग ते कपडे आपण देऊन टाकू ना गरिबांना. असू दे, 1 दिवस जाऊया, नाही तर उद्या बिद्या जाऊन तुझ्याकडे देतो. तुझं तू आपला देऊन टाक. चालेल ना? चालेल, मग देऊन टाकू आपण त्यांना ते कपडे सगळे. तुम्ही मला सांगा कुठे आहेत वगैरे सगळं, मी तुम्ही तुला आणि देऊन टाक. मग ठीक आहे. आता खूप कंटाळा आला, चला चहा घेऊन येऊ आपण. एक काम कर, इथं काय झालं नाही, काही बोलणे झाले नाही. मी काय तुला सांगितलंय, मी काय ऐकले नाही. आता एक काम कर, बघ 200 घे, नाश्ता कर, चहा पे
आणि निवांत राहा आणि एकटाच जा. आता मी काय आहे माझं मला काम आहे. प्रवीणचे घर तरी ठेवा, बाकी सगळे तर तुम्ही विकणारच आहात. शेण्या बोड्याचा आहेसल्या का तू का सांगितलं कळनाच. चला नमस्कार सागर शेठ. या 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 पुणेकर या. अहो काय तुम्ही पुन्हा एकदा माझीच नक्कल करता. अहो नाही भाऊ पुणेकर, सुट्टी आम्हाला धंद्यामुळं पुण्याला जायला भेटत नाही ना. हा नशीब आमचं एवढं चांगलं की पुणेच आम्हाला भेटायला आलंय. हा, बसा, काय देऊ? वडापाव, चहा, गवजी? आता काय चहाच द्या एक गरम. बसा बसा, लावतो लगेच गरमागरम मलाई मार्केच. अरे वा वा वा, पेपर मध्ये आमच्या पुण्याच्या काही बातम्या आहेत का? हा, हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती पुणे. वा 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 वा. अहो पुण्याचं आमच्या नावच आहे सगळीकडे. घ्या साहेब घ्या. अरे वा वा. काय मग कसं चाललंय प्रवीण शेठचं तुमचं काम? चाललंय त्याविषयी जरा तुमच्या बरोबरही बोलायचे होते. बसा ना जरा. बसायला का? बोला. काय नाही, अहो मी जरा इथे गावात बघितले, या प्रवीण शेठ एवढा चांगला माणूस, त्याच्याबद्दल अशी चर्चा का आहे गावात चुकीची? बर का साहेब, मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं प्रवीण शेठ कसा माणूस आहे तो. तुम्ही कशाला उगाच त्याच्या नादाला लागलाय? तो लय खतरनाक आहे आणि त्याची लय मोठी स्टोरी आहे, ती तुमच्या नाही लक्षात द्यायची. त्यामुळं ऐका, गप जावा. स्टोरी? कोणती स्टोरी? म्हणजे मी आपलं विचारतोय कशासाठी? मी त्यांच्याकडे कामाला आहे हो, मला ही सगळं माहिती पाहिजे. बरोबर आहे. मग स्टोरी काय आहे? म्हणजे काय त्यांच्याकडून काय स्टोरी मिळेल मला तुमच्याकडून ऐकायला बरे वाटेल जरा. बरं का पुणेकर, आमचं गाव आहे भूताटकी. आमच्या गावात केंबळा म्हणून एक शिवार आहे. त्या शिवारात प्रवीणचं रान होतं. ते ठिकाण असं खतरनाक आहे, आबा बाबा बाबा बा, लय खतरनाक. मग त्याचा काय संबंध प्रवीण शेठशी? अहो पुणेकर, त्याचाच तर संबंध आहे. तुम्हाला सांगतो, मनोहरच्या वडिलांची बॉडी त्यांच्याच रानापाशी सापडली आणि धनाजीची बॉडी त्यांच्याच रानातनं गायब झाली केंबाळ्यातनच. आणि एवढंच नाही, चंदूची बॉडी, चंदू बी तिथनच गायब झाला त्यांच्या घरातनच. काय सांगता? सगळ्या माग आहे की नाही त्या प्रवीणचाच हात आहे. फक्त काय आहे, पुरावा सापडणं झालाय म्हणून माणसं शांत आहेत. आला लक्षात? काय सांगता? एवढे सगळे तुमच्या गावात घडले? हा मग. आणि तरी कोणी काय केलं नाही? पोलिसांनी पण काय केलेलं नाही? अरे 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 अरे. मग हे जे गायब झाले, मर्डर झाले, यामध्ये प्रवीणचं काही संबंध येतो का? काय कनेक्शन आहे? हो का? बर का पुणेकर, प्रवीण शेठच्या तुम्ही कामाला आलाय का त्यांना कामाला लावायला आलाय मला सांगा. अहो नाही हो, कामाला लावणारे आपण कोण? हे बघा, आपण त्यांच्यात कामाला आहे म्हणजे त्यांच्याविषयी माहिती पाहिजे ना सगळे. हो, पण एवढी चौकशी होईल? नाही हो, तसं काही नाही. आपलं एक जस्ट माहिती असावी म्हणून मी तुम्हाला विचारतोय. मग काय मनोहरच्या वडिलांविषयी काही प्रवीणचा विषय आहे का काय? बर का पुणेकर, मनोहरच्या वडिलांची बॉडी जिथे सापडली ना तिथं प्रवीणचाच हात आहे. आणि ह्याच्यापेक्षा आणखी एक दुसरी गोष्ट सांगतो. धानाजीचा मर्डर झालेला, तो पैसे बुडवण्यासाठी त्यानंच मर्डर म्हणजे बॉडी ती गायब केली प्रवीण शेटनी. मग आणि दुसरी गोष्ट, चंद्रकांत सरपंच आहे त्यांना, त्यांची सुद्धा घरातनच तो पण गायब झाला, त्यांच्याच घरात. म्हणजे या सगळ्या मागे प्रवीण शेठचा हात आहे असं म्हणताय तुम्ही? 100% त्याचाच हात आहे. त्याच्याशिवाय एवढं डेअरिंग कोणच करू शकत नाही गावात. पोलीस अजूनही शांत आहेत याविषयी मला थोडी शंका वाटते. असे कसे काय? ए बाबा, एक तर प्रश्न विचारते ती वय. मी काय तुला सांगितलं नाही, तो काय ऐकलं नाही बाबा. मग आमचं चांगलं चाललंय हॉटेल, ते गप चालू दे, आपलं चहाचे पैसे दे,
आणि आपलं तू निघ, नाहीतर त्या नादा त्या प्रवीणच्या नादात आणि तुझ्या नादाला लागलो ना आमचा कुठेतरी फोटो लागेल. नाही 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 तसं नाही हो, काय त्याच्याबद्दल नाही मला काय विचारायचंय. बरं ते जाऊ द्या, हॉटेल तुमचे छान आहे पण नाश्ता वगैरे एकदम मस्तच मिळतो. आता एवढे चांगले हॉटेल चालवता तुम्ही, मग बेसन पीठ कशाचे मैद्याचे करता का? आणि भज्यात साखर किती वापरता तुम्ही? तुमच्या कोणी भाज्यात साखर ठेवलेली नाही का? मग तळायला तुम्ही मैदाच वापरत असाल आणि पाण्यात तळावे लागते ना सगळे. मग कशात तळता तुम्ही? पाण्यातच तर तळावे लागते. अहो कुठे बघताय? काय झाले? अहो तुमच्या हॉटेल विषयी विचारतोय मी. अरे तू बाबा नक्की पुण्यात न चालायस का? हो. तुझ्या कोणी भाज्यात साखर ठेवलेली नाही का? अहो मला याविषयी जरा माहिती नाही ना, म्हणून तुम्हाला काय बाबा, तू माझं त्याचं पैसे दे. अरे 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 नाही हो नाही, माझ्या डोक्याचं दही करू नको. अगोदर सकाळ धरण वाट लागल्या ते 2-3 दिवस झालं प्रवीणचं असा विचार करू नका. हे बघा, मला गावात भेटलेले पहिली व्यक्ती तुम्ही आहात का नाही? पहिली गंमत केली हो जरा तुमची. पहिली व्यक्ती भेटली, मग आमचाच किडा धरलायस का? अहो तसा किडा नाही हो बसवत मी. आम्ही किडा नाही, आपली मैत्री करायसाठी. तुमच्या कोणी भाज्या साखर पेटात त्याला पाणी. गंमत 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 केली. चालतंय, आपण मित्र आहे, लक्षात ठेवा. येतो मी मग आता. चालतंय या. अरे वा, आज कार्यक्रम झाला वाटतं. एकच नंबर. बर, प्रवीण शेठ कुठे आहेत? प्रवीण शेठ लुंगलंय तिथंच. हाव जायचे राहून पेटते आपण जेवलो. ठीक आहे, मग तुम्ही झोपा जाऊन, मी आणतो प्रवीण शेठला. झोप तुम्ही नक्की आणणार. अहो तुम्ही काळजी करू नका, मी 100% त्यांना जाऊन आणतो. व्यवस्थित आणणार. झोप तुम्ही. काय आहे माझं वाईस काम उलंगलंय. हो असू द्या, हळू जावा हळू जावा, मी आणतो त्यांना. तेच तर काम आहे. पुणेकर हे म्हणणार म्हणून ना मी सोडणार नाही. त्यांच्या नरडीव बसून पैसे मी काढणार. घेतलंच पाहिजे दाव पैसे. माझं ब्रेसलेट आहे हात दार लावतो 1 मिनिट. सोडणार नाही माझं. याच त्यांनी दिलं ना पैसे मुद्दल नरडीव बसून डबल पैसे घेणार मी. हा घेतलेच पाहिजे दाव, आपले पैसे आहेत. हळू बसा. अहो पण मला हे नाही कळले, तुम्ही एवढे पैसे त्यांना दिले का? ते आपल्या बापुरामुळे दिले हो. असू दे ना, पैसे दिलेत मी, वसूल करत ताकद आहे माझ्याकडे. पैसे तर वसूल केलेच पाहिजे. त्यांच्या नरडीवर बसील मी. आणि एक सांगतो तुम्हाला, मला माहिती आहे माझ्या जे हल्ला झाला ना मधी, ते मनोहर मुन्नाच काम असणार आहे. मला 100% डाऊट आहे. ते मी वाचपा काढणार आहे मी त्याचा. कळलं का? झालंय बरं आहे माझं, वाचपा काढणार आहे मी त्याचा. सोडणार नाही दोघांना पण. बरोबर आहे, बरोबर. सावकाराशी माझ्याशी दुश्मनी करायचं म्हणजे त्यांना अशा उन्हाच्या चांदण्या दिसणार ना माझ्या नादाला. बरोबर आहे हो, एकदम बरोबर आहे तुमचं. मी तुम्हाला धुतलं नाही पाहिजे होतं. मी बेसावत होतो. मी बेसावत होतो. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रवीण शेठ झोपले का काय तुम्ही हो? पुणेकर इकडे कशाला आणलेस मला तू? बापूराव कुठे आहे? इथं नाही, बांगल्यात नाही थांबायचं. चल उठ, इथं नाही थांबायचं. नको नको. अहो ऐका 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 ऐका, 2 मिनिटं नको, इथं नको थांबाय. बांगल्यात नको, मी नको थांबाय.
अहो पण तुम्ही एवढे घाबरता कशाला? आणि किती दिवस तुम्ही तो फार्म हाऊसवर राहणार? इकडे एवढा चांगला बंगला घेऊन ठेवला आहे, म्हणून म्हणलं इकडे राहूया, म्हणून तुम्हाला मी इकडे आणले. बर का पुणेकर, तुम्हाला काय माहिती नाही कळलं का? त्या मी बंगला घेतला होता पहिल्यांदा, ती केंबाळ्यातली भूताई ती माझ्या मानकुटीवर बसल्यावर राहते. केंबाळ्यातील भूते? ते धनाजी, ती छोटी पोरगी, काय त्यांचं ते विद्रूप अवतार, पांढरा चेहरा. त्या धनाजी म्हणतोय सारखा पैसे दे पैसे दे. इतर मला नाही थांबायचं, समजलं ना? हा त्रास होतो का तर तुम्हाला? ओट आपलं सगळं ते फार्म हाऊसवर सर तू नको थांबाय. नाही अहो त्याची काळजी करू नका, मी आहे ना. मला या बाबतीचे सगळे मंत्र माहिती आहेत, पुण्यात राहिलोय मी, या बाबतीचं सगळं मला सगळं माहिती आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. पुणेकर केंबाळ म्हणजे काय तुला माहिती नाही अजून? बरोबर माहितीये मला, माहितीये. त्याची छाती असं नरडत आपली माझ्यापासून, ती बारकी पोरगी सारखी दिसते मला, असं रक्त तोंडात नागलं. म्हणजे इथे तुम्हाला तो त्रास होतो का? आणि धनाजी हे दिसतो का तुम्हाला? धनाजी पण दिसतो, असं झोपलो ना मी आता बाजूला बसलेलं असतो सारखं, असं पैसे दे पैसे दे. बरं असू द्या, तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्या बरोबर. मी इथे थांबणार आहे, बापूरावला तिकडे फार्म हाऊसवर थांबवलंय ना, मी आहे ना तुमच्या बरोबर. बापूरावला तिकडे सोडून मला इकडे एकट्याला कशाला आणलंय? अहो किती दिवस तुम्हाला म्हटलं नाही का, एखाद्या दिवस एवढ्या मोठ्या बंगल्यावर पण राहिलं पाहिजे. फार्म हाऊसवर किती दिवस राहायचे? तिकडे जागा आज तुमचं सगळं व्यवस्था आहे तशी आहे, तुम्ही चला आणि झोपा बिंदास्त. मी आहे इथेच, काय वाटले तर मला नुसती हाक मारावं, मी तुमच्यासाठी लगेच एका मिनिटात येतो पळत. चला चला, मी आहे, काळजी करू नका. हो झोपवतो तुम्हाला नेऊन जागेवर, म्हणजे मी काम कराय माझं मोकळा झालो. हा झोपा. हो. कशाचा आवाज आला रे बाहेर?
तू इथं कशी काय? तू कशी काय इथं? पुणेकर पुणेकर आले. कुठे गेली तू? पुणेकर 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 पोरगी लांब केस डोळे लांब इथं होती फ्रीज बशी होती पोरगी. नाही मी तुला आधी म्हटलं होतं मी मला नाही थांबायचं इथं पाठी घेऊन चल मला तिकडे नाही थांबायचं मी तुला म्हटलं होतं आधी.